गाइस हाय नुसतं हाय गाइस करतो. आता आम्ही किन्नौरला पोहोचलोय. आता फक्त 3 days की आम्ही स्नो मध्ये पोहोचणार आहे. इथे आमचे काय फ्रेंड्स नुसते फोन बघत बसले. एवढं छान नेचर सोडून त्यांना त्यांच्या मुलाची आठवण येते. हे बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आम्ही चाललोय डोंगर पोखरलाय त्याच्यामधून. वेदर कसं गाईज हे बघा पहाडांमध्ये मॅगी, पहाडोंमध्ये मॅगी, डोंगरातली मॅगी आणि पिढी दुसऱ्यांची काळजी करताना. बाय द वे तुम्ही मला इंट्रोड्यूसच नाही केलं. ही अपूर्वा माझी बायको, हा जाड्या माझा भाऊ, हा पिढी माझा भाऊ. हा पहिले जाड्या होता, त्याची स्टोरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ही रजिया, ही माझी वहिनी होणारी आणि ही झालेली अक्षदा. हाँ ही मॅच मेकिंग और एकदम कलर भी कशी आहे, छान आहे. हे बघा गाईज सध्या 7 वाजलेत पण इकडे थोडी लाईट आहे. आत लाईट नाही. आता डीजे सेटअप बनवलेला आहे. डीजे तुषार. चेस डे 55 थांबा. चेस गरम होत रे मला. मॅशी काढू काय? हे बघा फाटला चेहरा कसे असतात. बाय द वे आपण यांना सांगितलं नाही आपण इथे पोहोचलो. मग कुठे पोहोचलो? चितकूलला पोहोचलो आम्ही. चितकूल आता -3 डिग्री. चितकूल हे लास्ट विलेज आहे इंडियात. याच्या पुढे थोडंसं गेलं ना की डायरेक्ट चायना बॉर्डर येते. -3 डिग्रीज मध्ये होत. -3 डिग्री मध्ये होत. मी दुधली बर्फ लागला माहिती का? चितकुलला कुल्याचे चितडे झाले. हे टाकू नको लागून. खूप गांजे होतं. गाईज हे बघा सनराईज आणि इथे आम्ही शेक घेतोय. शेकने काय फरक पडत नाही. सकाळचे किती वाजले? 6:30. आम्ही या टेंट मध्ये राहिलेलो. 1 2 3 शेक घेऊन पण काय फरक नाही पडत आहे. मजबूत थंडी आहे, मजबूत. तू सरळ 40 किलोमीटर गेलो की चायना बॉर्डर आहे. इथे बघा इथे 3 2 1 अंडी वंडी शंडी. हाँ मैंने एकदम गरम खाया एंड विद द बटर वाज यम. तर गाईज आज आहे डे 3. आम्ही हिंदुस्तान का आखरी डबा जाऊन आलो. खाल्लं नाही का पण तिथे. आता हिंदुस्तान का आखरी मंदिर चाललंय. व्ह्यू तर एक नंबर आहे. हे बघा हिंदुस्तान का आखरी मंदिर. तर गाईज हा आहे स्पितीचा डेंजरस रोड. पण व्ह्यू एकदम डेंजरस आहे. आमचा ड्रायव्हर एकदम नल्ल्यासारखा चालवतो. ठीक आहे तुम्ही ब्युटी बघा. हाय गाईज हे बघा वरती आम्ही आता पोचलोय नाको. नाको मध्ये फुल सगळ्यांची वाट लागली. 12,000 फीट वरती पोचलोय. रज्याची तर कुल्फी झाली. खूप थंडी आहे बाई. आणि मला गरम होतं यार. काय पिढीला गरम होतं. कारण पिढी सोबत आहे अक्षदा आणि जाड्याला अपूर्वा कन्सिडर करत नाही या ट्रिप मध्ये. ती काय कॉन्ट्रोवर्सी आहे माहित नाही. का कन्सिडर करत नाही तू सांग. आता केलंय कन्सिडर. पण काय झालं? असं काय केलं माझ्या भावाने? बिचारा आपल्याशी बोलतच नव्हता ना. ठीक. मॉनेस्ट्री चालला बंद होते. आपल्याकडे 8 मिनिटं. कुठे आहे मॉनेस्ट्री? चल दाखवतो. चला आता आपण पिढीला फॉलो करूया. तो आपल्याला मॉनेस्ट्री दाखवणार आहे. इथे 12,000 फीट वर थोडस पण चालून हे बघा गाईज पिढी आम्हाला एका रेस्टॉरंट मध्ये नेतो असं फिरायला.
चप्पल तुमच्यासाठी कंटेंट पिढीचं काय पकडलं त्याने डॉगला तर ओरडा पडणार आहे छोड़ छोड़ बच्चा अरे इज नॉट मराठी पिढी हिंदी मध्ये सांग छोड़ देना कुछ नहीं इसमें कुछ नहीं मिलेगा काय वाटतं तुम्हाला तो पहिले सोडेल का पिढी छोड़ दे कमेंट्स मध्ये सांगा कमेंट मध्ये घे तो का झोपलाय गुड बॉय नको 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 रॅम्बो I think he's playing. I don't know. ही इज प्लेइंग ऑनली He's playing on no? रॅम्बो साठी न्यू टॉय भेटला त्याला रॅम्बो बघतोय तो कोणाकडे चांगला मफलर आहे जा इकडे भेटला चलो गाईज रॅम्बो बाय रॅम्बो पूरा दिन बस में थक गए हो आप लोग थोड़ा चलाते हैं उसके बाद वो जो रहता है अच्छा तंबाकू फिर वो ग्लास धोया ना उसने कुछ तो फिर लेकिन बस में मजा मस्त बना तो हाँ इन्होंने तो बिस्लेरी में भी हमारे बाजू में बस अपन क्या कर लो बकाडी ब्लैक भी मस्त है बकाडी ब्लैक प्राइस है ओल्डोम जेरोम मिला नहीं तो बकाडी ओल्डोम किधर भी नहीं मिला अभी भी ओल्डोम वो तो बहुत सबसे ठंड तो ये है मतलब मुझे लोग बोलते हैं कि बस तू भी बोलेगी थोड़े टाइम